क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील जरूर। खूप चांगला आउटफील्ड आहे। अगदी पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण दिवाळीमध्ये रांगोळी सजवतो आपल्या घरासमोर, त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलंय। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने लॉफ्ट केलाय, स्लिम डॉफ मध्ये चुकी पाहायला मिळते। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी। या इनिंग्स मधला हा पहिला दमदार आपण चौकार पाहिला फलंदाज किरणच्या बॅट मधून। मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं। मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होणं खूप गरजेचं आहे। ज्या वेळेला गोलंदाजी चांगली होते त्यावेळेला क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाला साथ देणं खूप गरजेचं राहतं, अन्यथा मात्र गोलंदाजाची जी मानसिकता आहे ती ढासळत असते। पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, 4 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीवरून गोलंदाज आनंद राईट मोर द विकेटने यावेळेला उडवलाय डाऊन दी ग्राउंड, चेंडू खाली क्षेत्ररक्षक। परंतु इथे काय, ही क्षेत्ररक्षकाने चुकी केले की काय? क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल, परंतु प्रयत्न केले असते तर कदाचित झेल देखील होऊ शकला असता। परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की जर तरला थारा नाहीये, तुम्हाला तुमचे प्रयत्न दाखवावे लागतील। धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते। एकंदरीत स्कोर बोर्ड वरती 5 धावा धावफलकावरती। आता मात्र इथून स्ट्रायकर एंड वरती फलंदाज निलेश पाहायला मिळतील। चेंडूचा खेळ झाला एकंदरीत 3 चेंडूवरती 5 धावा, 1 विकेट गमावलाय टीम अक्कलपे संघाने। पुढचा बॉल अकुटप्प्याचा चेंडू कट केलाय पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक। आणखीन एक सोपा झेल सुटला गेला, चेंडू धरतीला दान केलाय आणि फलंदाजाला आयुष्मान भवचा आशीर्वाद दिला गेलाय। या चुका पाहायला मिळतात, क्षेत्ररक्षण अतिशय खराब होताना पाहायला मिळतंय। टीम सुंदरी संघाकडून गोलंदाजी चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र मिळताना दिसत नाहीये। धावसंख्या 1 ने पुढे सरकते 6 अंकावरती। राईट मोर द विकेटने पुढचा बॉल यावेळेला मात्र ऑन साइड मध्ये करारा प्रहार केलाय, क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीयेत, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क। 6 धावा, षटकार येतोय फलंदाज किरणच्या बॅट मधून। दमदार षटकार, प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि फेकून दिला 6 धावांसाठी। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी, विकेट्स गेली होती असं वाटत होतं कुठेतरी टीम अक्कलपे संघ दडपणामध्ये येईल, परंतु नाही। यावेळेला आणखीन एक दमदार फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार, मिस्टर किरण ऑन फायर। धुवंदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। धावसंख्या तब्बल 18 अंकावरती। रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल, अगदी ओरपीच चेंडू होता आणि ओरपीच चेंडू हा फलंदाजाचा आवडता चेंडू, तो मात्र फलंदाज सोडणार नाहीये आणि त्याचं उत्तर त्याने दिलंय 6 धावांसाठी। षटकार आलाय, या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत 1 गडी बाद 18 अशी स्थिती पाहतोय। चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय टीम अक्कलपे। आदरणीय सुभाषजी सुतार साहेब, आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। हे व्यासपीठ खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी सजवलं गेलंय। सो वेलकम। त्रिमूर्ती चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। दुसऱ्या षटकाला इथून शुभारंभ झालाय। दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज आणला जातोय, गोलंदाजीसाठी सर्वेश। पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला आनंद, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आला। षटकातला पहिला चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जाईल राऊंड द विकेटने। पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटने लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे। इथे देखील क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ पाहायला मिळालं, परंतु त्याला बॅकअप दिला गेला, अन्यथा मात्र तिथे धावा येऊ शकल्या असत्या। इथे 2 धावा मात्र पूर्ण होतील। जिथे मात्र सिंगल होती तिथे मात्र 2 धावा येतात, मात्र या सिंगलचा डबल मध्ये रूपांतर केलं जाते। परंतु ज्यावेळेस तुमचा संघ 1-1, 2-2 धावांसाठी पराभूत होतो ना, त्यावेळेस तुम्हाला ह्या धावा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील। क्रिकेटच्या पटलावरती 1-1 धाव आणि 1-1 चेंडू हा मौल्यवान असतो। कधी संघ 1 धावेसाठी पराभूत होतो, तर मात्र कधी चेंडूची पेनल्टी घेऊन संघ पराभूत होत असतो। त्यामुळे चेंडू बरोबर धावांना देखील तितकंच प्राधान्य दिलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये। एकंदरीत धावसंख्येचा फरक आपण पाहू शकाल 20
पंच देखील या मैदानामध्ये जबरदस्त पंचांची भूमिका साकारतायत। खेळ कोणताही असू द्या, पंचांना आपण दैवत समजतो आणि त्यांच्या निर्णयाचा स्वीकार करणं हे आपलं कर्तव्य आहे। अतिशय दक्ष आणि अनुभवी पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 20 धावा धावफलकावरती, पुढचा बॉल गोलंदाज सर्वेशचा। यावेळेला चांगली लाईन लेंथ, चेंडूवरची नजर हटवली गेली। ऑन साइड मध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झालेला नाहीये आणि सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला जातोय। डॉट चेंडूची समाप्ती झाली 20 धावा असताना। षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा येत आहेत। कमबॅक करण्याचा प्रयत्न सर्वेश करतोय, लॉंग रनअपने गोलंदाजी करतोय सर्वेश। राऊंड द विकेटने पुढचा बॉल घेऊन यावेळेला पुन्हा एकदा दमदार फटका आहे। क्षेत्ररक्षक पोहोचतील का? स्वतःला झुकून दिलं अंतिम क्षणाला आणि त्याच नंतर तर 4 धावा, चौकार येतोय। या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते। एकंदरीत 24 धावा धावफलकावरती। मात्र सुंदरी संघाचा विचार केला तर क्षेत्ररक्षण पाहिजे तसं त्यांच्याकडून होत नाहीये। यावेळेला पुन्हा एकदा फटका दमदार आहे, परंतु इथे मात्र चुकी होणार नाहीये। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन टीम अक्कलपे संघाला। फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय, निलेश या ठिकाणी बाद होतोय। दुसऱ्या गड्याचं पतन धावसंख्या 24 असताना अगदी चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला मिडॉन क्षेत्रामध्ये। चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर अगदी टिकून ठेवली गेली आणि एक जबरदस्त झेल टिपला गेला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विजय। विजयांचा विचार केला तर अनुभवी खेळाडू आहेत, आपण त्यांना सातत्याने अनेक वर्षांपासून टेनिस क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिलं। अनेकदा टीम वरती ज्या ज्या वेळेला संकट ओढून आले त्या वेळेस मात्र चांगला परफॉर्मन्स त्याने टीमला दिलाय आणि अशा स्थितीमध्ये आता ते फलंदाजी करताना पाहायला मिळतील। 24 धावा धावफलकावरती, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर चौकार, चौथ्या चेंडूवरती आले विकेट। न्यू बॅटर विजय स्ट्रायकर एंड वरती, बॅकफुट वरती आले, पुल केलाय। ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, इथे देखील मिसफील्ड पाहायला मिळत आहे। जिथे सिंगल होती तिथे डबल धावा, प्रत्येक चेंडूवरती मिसफील्ड होताना आपल्याला पाहायला मिळतं। धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते। 26 धावा धावफलकावरती, षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे। यावेळेला ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय, चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये निघून जाईल, सिंगल मिळेल। या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते। 27 धावा धावफलकावरती, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 27, 2 गडी बाद 27। पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर 9 धावा आल्या। म्हणजे सर्वेशने कुठेतरी चांगली कामगिरी आपल्या टीम करिता पार पाडली आणि ती अत्यंत गरजेची देखील होती, कारण आघाडीचा गोलंदाज ज्या वेळेला तुमचा महागडा ठरतो तर मात्र मिडल ऑर्डर मध्ये चांगली गोलंदाजी होणं खूप गरजेचं असतं आणि सर्वेशने ते करून दाखवलं। एक चौकार त्याच्या गोलंदाजीवरती जरूर आला, परंतु त्याने महत्त्वपूर्ण विकेट घेतला, तो म्हणजे निलेश या फलंदाजाचा। नवीन गोलंदाज तिसरं षटक हाताळण्याकरिता गणेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। पहिल्या 2 षटकामध्ये अक्कलपे संघाची बाजू मजबूत आहे, तब्बल 27 धावा धावफलकावरती आहेत। तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होईल। पहिला बॉल राऊंड द विकेटने, इथे स्टेप आउट झाले, पुढे सरकले, फटका फसला गेलाय आणि त्याच नंतर चेंडू निघून जाईल। सहा धावांसाठी षटकार। स्लोअर चेंडू होता, स्विंग करण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र स्टेप आउट झाले। फुलटॉस चेंडूला मात्र फेकून दिला 6 धावांसाठी। मात्र बऱ्याचशा चुका पाहायला मिळतात सुंदरी टीम कडून, खूप मिसफील्ड पाहायला मिळतं। अगदी विचार केला तर क्रिकेटमध्ये विचार केला तर गोलंदाजी आणि फलंदाजी पेक्षा सर्वात श्रेष्ठ काय ते मात्र क्षेत्ररक्षण।
एक्स्ट्रा धाव मिळेल. इथे देखील धावसंख्या 1 पुढे सरकताना पाहायला मिळते. तब्बल 34 धावा धावफलकावरती. आणखीन एक ओरपी चेंडूला फेकून दिलाय डाऊन दी ग्राउंड. सरळ बॅटने 20 स्टेप मधून चेंडू निघून जाईल. आउट ऑफ दी पार्क. षटकार. आदरणीय ऋतिक कदम यांच्याकडून षटकार आहे. हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं कॅश प्राइज, 3000चं कॅश प्राइज. पहा तिसऱ्या चेंडूवरती षटकार येईल का? तिसरा चेंडूवरती देखील आलाय आणि इथे षटकार हॅट्रिक पूर्ण झालीये. तर विकेट हॅट्रिक साठी मात्र संधी आहे. परंतु इथे काय विकेट हॅट्रिक नाही, परंतु षटकार हॅट्रिक जरूर ठोकली आहे. फलंदाज किरणने काय फलंदाजी केली आहे. आणखीन एक दमदार. चौथ्या चेंडूवरती चौथा ब्लास्ट. इथे किरण थांबणार नाहीये, परंतु गोलंदाज नक्की काय करतोय. प्रत्येक चेंडू मात्र मेजवानीचा टाकतोय, अर्थात फुलटॉस चेंडू टाकतोय. धावसंख्या मात्र तब्बल जाऊन पोहोचले 52 या अंकावरती. चारही चेंडू खराब पद्धतीचे हाताळले गेले. 3 चेंडू फुलटॉस आणि 1 ओव्हरपिच. यावेळेला मात्र बॅकफुट वरती येऊन कट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची सांगता होती. 52 धावा धावफलकावरती. खूप चांगली फलंदाजी राहिली आहे किरणची. आतापर्यंत षटकार लागले त्याच्या बॅट मधून 6. 41 धावांवरती तो नॉट आउट खेळतोय. इथून मात्र एसटी रक्षकाची ही चुकी पाहायला मिळाली. आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 1 पुढे सरकताना 53 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती झाली आहे. 53 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद. 53 या षटकामध्ये पाहिलं तर धावांची लयलूट केली गेली. एकंदरीत 26 धावा ठोकल्या गेल्या, जिथून मात्र आपण पाहिले 4 चेंडूवरती 4 षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी राहिली किरणची. अर्थात किरणला ती मेजवानी होती. खराब गोलंदाजी केली गोलंदाज गणेशने. स्लॉग ओव्हर मध्ये शेवटचं षटक घेऊन येतील दिनेश. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला विजय पाहायला मिळतील. स्लॉग ओव्हरचे षटक आहे आणि इथून मात्र 6 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न होईल, जिथून मात्र टार्गेट सेट होईल टीम अकालपे संघाचा. 53 धावा धावफलकावरती जरूर आहेत. पहिला बॉल अरुणचा. चेंडूला सोडून दिलं गेलं. आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवंतर धावेने संघाची धावसंख्या 54. 56 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला. ऑफ स्टंप पासून बराचसा दूर ठेवला गेला. अरुण षटकातला पुढचा चेंडू घेऊन जातील बॅटर विजय करिता. अकुट टप्प्याचा चेंडू. उसळी देणारा चेंडू इथे मात्र हाताळला गेला. चांगला चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न केला होता ऑनसाइड मध्ये, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. 54 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातली ही 4थी मॅच आपण पाहतोय. सुंदरी बनाम अक्कालपे. अरुण पहिला चेंडू मात्र डॉट येतोय. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने विजय करिता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला जातोय. मात्र आणखीन एक उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. धावसंख्या 1 पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर बोर्ड वरती 55 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच वारणेवाडी आणि खांबिल चोरगे दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल.
षटकातला पुढचा चेंडू, या वेळेला चेंडूला केवळ स्लाइस केले गेले, दिशा दाखवली गेली, पॉइंट रिझन मध्ये सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते 57. 57 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत एकंदरीत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 57. स्लॉग ओव्हर मध्ये अरुणने कुठे का होईना परंतु धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर केला. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून दिलेला नाही. या 4 चेंडूवरती 4 धावा खर्च करतायत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. किरण आहे ज्याने 11 चेंडूचा सामना केलाय. 41 धावांवरती नॉट आउट फलंदाजी करतोय. खूप चांगली फलंदाजी त्याची राहिली आहे. स्टेप आउट राहिला, पुढे सरकला, प्रॉपर टायमिंग. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय. ब्रॅडन मॅक्युलमची आठवण देऊन जाणारा हा षटकार किरणच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पुढे सरकले आणि फुलटॉस चेंडू घेतला, बॅट वरती फेकून दिला 6 धावांसाठी. धावसंख्या एकंदरीत 63 आणि आता मात्र 47 धावांवरती जाऊन पोहोचलाय फलंदाज किरण. अर्धशतक झळकवण्याची संधी निर्माण झाली आहे. इथे मात्र फटका फसला, फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. आणि इथे मात्र इनिंग्स कंप्लीट होत असताना 53 धावा धावफलकावरती विजयाकरिता लक्ष असेल. 24 चेंडू आणि 64 अर्थात 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला टॉस साठी मी आमंत्रित करेन वारणेवाडी आणि चोरगे खांबेल दोन्ही टीम्स कर्णधार. आदरणीय प्रमोददादा निंबाळकर यांच्या शुभासे या ठिकाणी टॉस केला जातोय. चला दोन्ही टीमचे कर्णधार वारणेवाडी आणि सोरगे खांबेल टीमचे कर्णधार बी फास्ट, घाई करा. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आणि आदरणीय प्रमोददादा निंबाळकर साहेब यांच्या शुभासे या ठिकाणी टॉस केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय कैलासवासी अभय सुरेश तोरणे टॉस का बॉस आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपल्याला पुरस्कृत झाला. ईश्वरचरणी त्यांना नक्कीच प्रार्थना करूया त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आणि इथून मात्र आपण पहिल्या फेरीतील सामना पाहणार आहोत. वारणेवाडी विरुद्ध सोरगे खांबेल या दोन संघादरम्यान. या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच प्रमोददादा निंबाळकर यांच्या शुभासे या ठिकाणी टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील हा सामना असेल. दोन्ही संघांना सर्वप्रथम बेस्ट ऑफ लक. तर या कॉलकडे तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर टीम वारणेवाडी आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणार आहात. 4 ओव्हरची मॅच आहे. समोरचा संघ देखील खूप चांगला आहे आणि या टीम्सला मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? एक साधारणतः 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. टुर्नामेंट मध्ये खेळत असताना आपल्या टीम कडून काय अपेक्षा असतील? नक्की सर्वांनी चांगला खेळ करावा हीच अपेक्षा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, इथे मात्र जे आयोजन केलं आहे अर्थातच तोरणेवाडी निपाणी संघाने ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट मॅच आणि एक चांगलं मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलंय, या आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच तोरणेवाडी संघाकडून एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच खेळाडूंनी याचा चांगला लाभ घ्यावा. धन्यवाद. तर आपण या ठिकाणी वळतोय. अर्थातच सोरगे खांबेल संघ तुम्ही टॉसचा कौल मागितला होता, परंतु तुमच्या बाजूने तो वळाला नाही. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय स्वीकारला असता? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला असता.
परंतु तुमच्या मनाच्या विरोधामध्ये आता हा निर्णय लागला. अर्थात तुम्हाला सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे आणि आता चालू सामना देखील पाहिला हाय स्कोरिंग झालाय. आउटफील्ड एकदम फास्ट आहे आणि ते गोलंदाज थोडासा मागे राहतोय. अशा स्थितीमध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तर किती धावांपर्यंत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? जेवढं जास्त होईल तेवढंच टार्गेट ठेवायचा प्रयत्न करू, कारण की क्रिकेट आहे त्यामुळे बघू 40-50 पर्यंत. आणि शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगाल? अजून तर अतिशय खूप सुंदर आहे. सगळेजण खेळतात ते ट्रॉफीसाठी खेळतात. त्या ट्रॉफ्या ज्या आहेत ते एकदम चांगल्या केल्या म्हणजे आहेत. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. और टू कॉम्बॉक्स. जाऊया दुसऱ्या डावाकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. 24 चेंडूमध्ये 64 धावांचं लक्ष गाठायचं आहे. अर्थातच सुंदरी टीमला गणेश आणि दिनेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दिनेश. पहिला चेंडू अकुटप्प्याचा चेंडूला हुक केलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडूचा पाठलाग करण्यापूर्वी चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती ब्लास्ट येतोय चौकार. अतिशय दमदार फटका पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला मात्र शॉर्टम पूल केला गेला, हुक केला गेला ऑन साइड मध्ये इनफिल्डच्या वरून. 4 धावा पहिल्याच चेंडूवरती. इथे मात्र प्रत्युत्तर दिले जात आहे आणि प्रत्युत्तर देणं देखील खूप गरजेचं आहे, कारण एक बाजूने आपण पाहिलं तर एक मोठा टार्गेट चेस करताना आपण पाहतोय टीम सुंदरी संघाला. काही घडू शकेल. आणखीन एक दमदार फटका फसलाय की काय हा एक प्रश्नचिन्ह, परंतु नाही. इथून मात्र चांगली खेळी पाहायला मिळतीये फलंदाज दिनेशच्या माध्यमातून. दिनेश मात्र थांबायला तयार नाहीयेत. प्रत्युत्तर जबरदस्त दिलं जाते. ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती किरणने टीम अक्कलपेठ संघाकडून, आता मात्र त्या पद्धतीची फलंदाज दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. ठोसा दिला जातोय. हम भी किसी से कम नाही, हेच उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिनेश यांच्या माध्यमातून दिलं जातं. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा. अतिशय धुवंदार फलंदाजी. एक चौकार, एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये राहुल भातोसे वरती हल्ला केला जातोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे राहुल भातोसे. अशा गोलंदाजावरती चढाई केली जाते. पॉवर प्लेचा षटक आहे. षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर दिनेश. यावेळेला टॉप एज होता. बॅटची लिडिंग एज होती. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. सिंगल इथे मात्र मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना फर्स्ट वॉर्निंग देखील दिली जाते. 1 बाउन्सचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 11 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती 11. एक चौकार, एक षटकार आलाय. यावेळेला मात्र चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र पाहायचं डॉट चेंडूची सांगता झाली आहे. क्रिकेटच्या पटलावरती म्हणतात ना की जिथे चांगला चेंडू पडतो तिथे मात्र सन्मान देणं गरजेचं आहे आणि एखादा मात्र खराब चेंडू मिळतो तर त्याचा फायदा उचलणं खूप गरजेचं आहे. इथे गुडलेन स्पॉटवरती हा चेंडू पडल्यानंतर त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाज दिनेशच्या माध्यमातून. यावेळेला सरळ बॅटने इनफिल्डच्या आतमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. कमबॅक जबरदस्त. पहा पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा होत्या, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती फक्त सिंगल आली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी राहुल भातोसे कडून. अंतिम चेंडू अकूट टप्प्याचा चेंडूला इथे मात्र हुक केलाय. पुन्हा एकदा क्षेत्र खाली आहे. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. येतोय चौकार अंतिम चेंडूवरती. नक्कीच अकूट टप्प्याचा चेंडू होता. हा ट्रॅकर चेंडू होता आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला गेला. बॅटर पासून खूप दूर ठेवला होता आणि सहजरित्या या चेंडूला खेळून काढलं गेलं डीप मिड विकेट मध्ये. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या 15 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती आहेत बिनगडीबाद 15. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. टीम अक्कलपेठ संघाने पहिल्या षटकामध्ये 18 धावा उभ्या केल्या होत्या आणि कुठे का होईना परंतु सुंदरी टीम देखील 15 धावांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे ही मॅच रफ अँड टफ होईल यात शंका नाहीये.
18 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन आपण टीव्ही स्क्रीन वरती देखील पाहू शकताय. षटक क्रमांक 2 गोलंदाज विकास येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंड वरती गणेश पाहायला मिळतील. महागडे ठरले होते गोलंदाजी करत असताना. तब्बल 26 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. मात्र त्याचा बदला, त्याचा वचपा इथे मात्र काढला जाईल का? अष्टपैलू खेळाडू आहेत सुंदरी टीमचे. पहिला बॉल विकासचा राईट मोर द विकेटने गणेशसाठी. यावेळेला चेंडूला केवळ दिशा दाखवली. सॉफ्ट हँडने खेळून खेळलाय. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. कदाचित ही एक रणनीती असू शकेल, कारण एक बाजूने आपण पाहिलं तर दिनेश धडाकेबाज फलंदाजी करतात. कदाचित तीच रणनीती आखली असेल. एक बाजूने तू धावा खेचत घे, मी तुला स्ट्राईक देत राहीन. ही देखील एक रणनीती असू शकते, कारण क्रिकेटच्या पटलावरती रणनीती खूप महत्वाची आहे. धावसंख्या मात्र पुढे सरकताना 16 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. एक विकास गोलंदाजी करतायत. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला गेलाय. अगदी उंची प्राप्त करणारा हा चेंडू होता आणि त्यामुळे पंचांनी ही अपील फेटाळून लावली आहे. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली जाते. 16 धावा, परंतु प्रत्येक डॉट चेंडू हा मात्र थोडासा का होईना सुंदरी टीमला थोडासा दडपणात घेऊन जाणार आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट हा मात्र वाढत जाताना दिसणार आहे. आणखीन एक दर्जेदार चेंडू इथे मात्र इनसाइड एज. मात्र पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशाराची वाट न पाहता खेळपट्टी सोडणारा हा खेळाडू अगदी खेळाडूवृत्ती दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का इथे मात्र बसतो टीम सुंदरी संघाला 16 अंकावरती. नक्कीच रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल अतिशय सुंदर गुडलेन स्पॉट वरती, आणि त्याचनंतर आतल्या दिशेने चेंडूने वळण घेतलं. जागा देखील बनवली होती, परंतु बॅटची आतली कडा लागली आणि एसटी रक्षकाने अतिशय सुंदर जेल टिपला आणि अपील मध्ये उत्साह अधिक होता आणि तिथे मात्र फलंदाज बाद झालाय. पहिला विकेट गमावलाय 16 अंकावरती टीम सुंदरी संघाने. आदरणीय विश्वदीप सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. त्रिमूर्ती चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र पाहिलं तर फटका दमदार आहे, परंतु षटरक्षक काय घडले देखील पाहावं लागेल. तर षटकार आलाय. कॅच पकडल्यानंतर चेंडू सीमारेषे पलीकडे मात्र त्यांच्या पायाचा स्पर्श होतोय आणि हा मात्र षटकार पाहायला मिळतोय आल्या फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून. प्रथमेश नावामध्ये खूप मोठा क्रिकेट लपलाय. प्रथमेश नावाचे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी 7 समुद्र पलीकडे आपले नाव अधोरेखित केले. प्रथमेश पवार असतील, प्रथमेश म्हात्रे असतील, प्रथमेश ठाकरे असतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 22 धावा धावफलकावरती. विकास षटकातला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कार्पेटच्या सायने चेंडूला सिलिमिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. सिंगल मिळेल या ठिकाणी. या सिंगलच्या सायने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला या षटकातील. 64 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र कुठे का होईना थोडासा बॅकफुट वरती राहतोय टीम सुंदरी संघ. विजय साकारायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता, मोठे फटके येणं गरजेचं आहे. या वेळेला चेंडूला सोडून दिलं गेलं आउट ऑफ द लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवंतर धावेनी संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. 1 विकेट गमावला दिनेशच्या रूपामध्ये. त्यांच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आला आणि एकंदरीत 15 धावांचं योगदान, 17 धावांचं योगदान त्यांनी दिलं. या वेळेला मात्र पाहिलं तर अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. षटक समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती. विजयाकरिता आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 40 धावा. म्हणजे अर्थातच प्रति षटकामागे आपण रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 20च्या सरासरीने चालावं लागेल सुंदरी टीमला.
कुरुशी ब्रह्मास्त्र संघाचा कर्णधार आयोजन कमिटीशी आपण त्वरित संपर्क साधा प्लीज कॉपरेट. कुरुशी ब्रह्मास्त्र आपण या ठिकाणी लगेचच संपर्क साधायचा आहे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संतोष गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. 12 चेंडू 40 धावा. प्रथमेश स्ट्रायकर एंड वरती अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुट वरती आले पूल केलाय. चेंडू रोमॅन्स लँड मध्ये पहिली धाव सिंगल मिळेल या ठिकाणी. पण सिंगलने काही एक फरक पडणार नाहीये टीम अक्कलपे संघाला. सिंगलच्या सायने धावसंख्या 21 21 धावा धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू झेल टिपला जाईल का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली सहजरित्या हा झेल टिपला गेला. आणखीन एक धक्का बसतो या ठिकाणी सुंदरी टीमला. फलंदाज गणेश याच्या रूपामध्ये. दोन विकेट्स गमावलेत. धावसंख्या 25 असताना आता मात्र पूर्णपणे बॅकफुट वरती येतोय. दडपणाखाली सापडलाय, संकटामध्ये सापडलाय टीम सुंदरी संघ. अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आनंद स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील. संतोष राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला स्लाइस केलाय. नंतर इथून मात्र इथे सिंगल मिळते. धावसंख्या 26-26 सौंदर्य टीम. एकंदरीत धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला. या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले गेले आणि त्यानंतर आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला जातो. अतिशय सुंदर खेळ राहिला आतापर्यंत टीम अक्कलपे. फलंदाजी असो वा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅट मध्ये तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर कामगिरी राखली आहे टीम अक्कलपे संघाने. यावेळेला आणखीन एक जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस डॉट चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिरावली जाते. एकंदरीत स्कोर बोर्डवरती 26 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत गोलंदाज संतोषने आणि 1 विकेट प्राप्त केलाय. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेला दमदार फटका आहे. बिग 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 षटकार. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि फेकून दिलाय 6 धावांसाठी. सर्वोत्कृष्ट षटकार म्हणावा लागेल. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या भरारी घेत असताना पोहोचले तब्बल 33 या अंकावरती. बत्तीस धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि तब्बल इथून 32 धावांची गरज. शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज दिनेश गोलंदाजीवरती सज्ज होतोय. धावसंख्येचा फलक आपण पाहू शकाल 32. 6 चेंडू 32 धावांची गरज. क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तुम्ही शेवटचा चेंडू हाताळत नाहीत तोपर्यंत आपण कोणत्याही टीमला विजयी घोषित करू शकत नाहीत. षटकातला पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेला चेंडूला सोडून दिले गेलं. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवंतर धावणे संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली जाते.
आणि एकंदरीत धावसंख्येचा फलक 33 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. 6 चेंडू आणि आता मात्र 31 धावांची गरज. ऑन साइड मध्ये लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडूला ढकलला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फक्त सिंगल मिळेल. आता मात्र 5 चेंडू आणि तब्बल 30 धावांची गरज. अर्थातच 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले तरच इथून मात्र टीम सौंदर्य ही टीम मात्र विजयी होऊ शकल. वन टप्पा केरी चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी मॅच कायम आहे. 4 चेंडू 26 धावा. एक अतिरिक्त चेंडू आला अर्थात 9 चेंडू आला आणि त्यावर मोठा स्ट्रोक आला तर मात्र पलटवार होऊ शकेल. आणि अनेक टुर्नामेंट मध्ये असे सामने देखील आपण पाहिलेले आहेत. षटकातला पुढचा चेंडू बॅकफूट वरती आला. पंच केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला जाईल. चांगला झेल टिपला. चांगली जजमेंट पाहायला मिळालं आणि तिथून मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसतोय टीमला. प्रथमेश बाद होऊन डगआउटच्या रस्त्याला जातोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. तब्बल 26 धावांची आवश्यकता. मात्र जवळजवळ हा टीम सौंदर्य टीमच्या हातातून निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चेंडू कमी उरलेत. धावा अधिक आहेत. 3 चेंडू तब्बल 26 धावांची गरज. अशक्य असं आव्हान आहे. परंतु अशक्य असं जीवनामध्ये काहीच नाहीये. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. यावेळेला क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट चेंडू. आता मात्र जवळजवळ मी तर निश्चितपणाने सांगेन की या सामन्यावरती पकड निर्माण केली आहे टीम अक्कालपे संघाने. ओर द विकेट पुढचा बॉल. यावेळेला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चांगलं इष्टिरक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या मात्र रोखली गेली आहे. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागतायत. या इनिंग्स मध्ये पाहिलं 38 धावा लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मधला. गोलंदाज सज्ज. राईट मोर द विकेटने. आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट झाली आहे आणि हा सामना जिंकला टीम अक्कालपे. अँड हार्ड लक टीम सौंदर्य. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी 5 चेंडूवरती 5 षटकार 4 चेंडूवरती 4 षटकार